नमस्कार मित्रांनो, मी भाग्यश्री प्रधान आणि तुम्ही पाहतात मराठी जी के आन्सर अँड क्वेश्चन। मित्रांनो, आजचा आपला टॉपिक आहे चालू घडामोडी। 21 जून 2025च्या चालू घडामोडी म्हणजेच इंटरनॅशनल आणि नॅशनल लेवलचे करंट अफेअर्स। खरं पाहता स्पर्धा परीक्षांमध्ये चालू घडामोडी हा खूप महत्त्वाचा भाग आहे। साधारणपणे 20 ते 25 प्रश्न या चालू घडामोडीवर येत असतात। त्यासाठी तुम्हाला या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून मी रोज चालू घडामोडींचे व्हिडिओ घेऊन येत असते। तुम्हाला एक महत्त्वाची माहिती सांगायची मित्रांनो, येणाऱ्या काही दिवसामध्ये 2-3 महिन्यामध्ये खूप अफाट भरभरून अशा जागा निघणार आहेत। त्यामुळे तुम्ही इंटरनॅशनल लेवलचे करंट अफेअर्स नक्की रोज आपल्या चॅनलवर जे येत असतात ते नक्की पाहत चला। व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रांना शेअर करा आणि तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपलं चॅनल सबस्क्राईब करा। चला सुरुवात करूया। प्रश्न पहिला आहे, इंटरनॅशनल बिग कॅट अलायन्स च्या पहिल्या डीजीपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, सत्यप्रकाश यादव यांची इंटरनॅशनल बिग कॅट अलायन्सच्या पहिल्या डीजीपदी नियुक्ती करण्यात आली आहे। पुढचा प्रश्न आहे नंबर 2, कोणत्या राज्याने 2025 ते 2035 हे दशक जलविद्युत दशक म्हणून घोषित केले आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी, अरुणाचल प्रदेश या राज्याने 2025 ते 2035 पर्यंत जलविद्युत दशक म्हणून घोषित केले आहे। पुढचा प्रश्न आहे नंबर 3, अरुणाचल प्रदेश सरकारने कोणत्या दशकाला जलविद्युत दशक घोषित केले आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, 2025 ते 2035 हे अरुणाचल प्रदेश सरकारने जलविद्युत दशक घोषित केले आहे। पुढचा प्रश्न आहे नंबर 4, युनायटेड नेशनने 2026 हे कोणते वर्ष म्हणून घोषित केले आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी, आंतरराष्ट्रीय महिला किसान वर्ष हे युनायटेड नेशनने 2026 वर्ष घोषित केले आहे। पुढचा प्रश्न आहे नंबर 5, युनायटेड नेशनने कोणते वर्ष आंतरराष्ट्रीय महिला किसान वर्ष म्हणून घोषित केले आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी, 2026 हे वर्ष युनायटेड नेशनने आंतरराष्ट्रीय महिला विकास वर्ष म्हणून घोषित केले आहे। पुढचा प्रश्न आहे नंबर 6, कोणते राज्य मोबाईल आधारित ई-वोटिंग सेवा सुरू करणारे भारतातील पहिले राज्य ठरले आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, बिहार हे राज्य मोबाईल आधारित ई-वोटिंग सेवा सुरू करणारे भारतातील पहिले राज्य ठरले आहे। पुढचा प्रश्न आहे नंबर 7, जागतिक निर्वासित दिन कधी साजरा करण्यात येतो? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, 20 जून रोजी जागतिक निर्वासित दिन साजरा करण्यात येतो। पुढचा प्रश्न आहे नंबर 8, बॉर्न क्लायमेट चेंज कॉन्फरन्सचे आयोजन कोणाद्वारे करण्यात येते? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी, UNFCCC हे बॉर्न क्लायमेट चेंज कॉन्फरन्सचे आयोजन करण्यात आले आहे। यांच्याद्वारे बॉर्न क्लायमेट चेंज कॉन्फरन्सचे आयोजन करण्यात आले आहे। पुढचा प्रश्न आहे नंबर 9, बॉर्न क्लायमेट चेंज कॉन्फरन्स 2025चे आयोजन कोणत्या देशात करण्यात आले आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, जर्मनी या देशाद्वारे बॉर्न क्लायमेट चेंज कॉन्फरन्सचे आयोजन करण्यात आले आहे। पुढचा प्रश्न आहे नंबर 10, बॉर्न क्लायमेट चेंज कॉन्फरन्स 2025चे आयोजन जर्मनीमध्ये कोणत्या कालावधीत करण्यात आले आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी, 16 ते 26 जून दरम्यान बॉर्न क्लायमेट चेंज कॉन्फरन्स 2025चे आयोजन जर्मनीमध्ये करण्यात आले आहे। पुढचा प्रश्न आहे नंबर 11, वर्ल्ड पॅरा ॲथलेटिक्स चॅम्पियनशिप 2025साठी ब्रँड ॲम्बॅसेडर म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे किंवा येत आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी, कंगना रनौत यांची वर्ल्ड पॅरा ॲथलेटिक्स चॅम्पियनशिप 2025साठी ब्रँड ॲम्बॅसेडर म्हणून नियुक्ती करण्यात आली आहेत। मित्रांनो, आपले जे लाईव्ह लेक्चर आहेत स्पर्धा परीक्षांच्या मार्गदर्शना थ्रू, त्या लाईव्ह लेक्चर तुम्हाला पाहण्यासाठी तुम्हाला आपल्या चॅनलला जॉईन व्हावं लागेल। त्यानंतर तुम्हाला आपले लाईव्ह लेक्चर पाहता येईल। पुढचा प्रश्न आहे नंबर 12, वर्ल्ड पॅरा ॲथलेटिक्स चॅम्पियनशिप 2025चे आयोजन कोठे करण्यात येणार आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, नवी दिल्ली येथे वर्ल्ड पॅरा ॲथलेटिक्स चॅम्पियनशिप 2025चे आयोजन करण्यात येणार आहे। पुढचा प्रश्न आहे नंबर 13, भारत आणि कोणत्या देशात संयुक्त लष्करी सराव शक्ती सराव कोठे सुरू झाला आहे?
तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी, फ्रान्स येथे. फ्रान्स आणि भारत या देशात संयुक्त लष्करी सराव शक्ती सुरू झाला आहेत. पुढचा प्रश्न आहे नंबर 14. आंतरराष्ट्रीय योग दिन 2025साठी यजमान शहर म्हणून कोणाची निवड करण्यात आली आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, विशाखापट्टणम या शहराची आंतरराष्ट्रीय योग दिन 2025साठी यजमान शहर म्हणून निवड करण्यात आली आहे. पुढचा प्रश्न आहे नंबर 15. 2025मध्ये भारत आणि फ्रान्स यांच्यात कितवा संयुक्त लष्करी सराव शक्ती पार पडणार आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, 8 संयुक्त लष्करी सराव शक्ती भारत आणि फ्रान्स या दरम्यान पार पडणार आहेत. पुढचा प्रश्न आहे नंबर 16. भारत आणि फ्रान्स यांच्यात कोणत्या कालावधीत संयुक्त लष्करी सराव शक्ती पार पडणार आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी, 18 जून ते 1 जुलै दरम्यान भारत आणि फ्रान्स यांच्यात या कालावधी दरम्यान संयुक्त लष्करी सराव शक्ती पार पडणार आहेत. मित्रांनो, व्हिडिओला लाईक करत चला आणि तुमच्या मित्रांना शेअर नक्की करा. पुढचा प्रश्न आहे नंबर 17. इराण आणि इस्रायल यांच्यात युद्ध सुरू असल्यामुळे भारताने इराणमधून भारतीयांना बाहेर काढण्यासाठी कोणते ऑपरेशन सुरू केले आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, ऑपरेशन सिंधू. हे ऑपरेशन भारताने सुरू केले आहे. पुढचा प्रश्न आहे नंबर 18. QS वर्ल्ड युनिव्हर्सिटी रँकिंग 2026मध्ये भारतातील किती विद्यापीठांना स्थान मिळाले आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी, 54 विद्यापीठांना QS वर्ल्ड युनिव्हर्सिटी रँकिंग 2026मध्ये भारतातील 54 विद्यापीठांना स्थान मिळाले आहेत. पुढचा प्रश्न आहे नंबर 19. QS वर्ल्ड युनिव्हर्सिटी रँकिंग 2026मध्ये IIT दिल्लीने कितवे स्थान मिळवले आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, 123 नंबरचे स्थान हे QS वर्ल्ड युनिव्हर्सिटी रँकिंग 2026मध्ये IIT दिल्लीने पटकावले आहेत. पुढचा प्रश्न आहे नंबर 20. QS वर्ल्ड युनिव्हर्सिटी रँकिंग 2026मध्ये कोणत्या देशाच्या विद्यापीठांचा सर्वाधिक समावेश आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी, अमेरिका या देशाचा 2026मध्ये सर्वात जास्त विद्यापीठांचा समावेश आहेत. पुढचा प्रश्न आहे नंबर 21. एनर्जी ट्रान्झिशन इंडेक्स 2025मध्ये भारताची रँक कितवी आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, 71वी ही भारताची रँक आहे एनर्जी ट्रान्झिशन इंडेक्स 2025मध्ये. पुढचा प्रश्न आहे नंबर 22. एनर्जी ट्रान्झिशन इंडेक्स 2025मध्ये कोणता देश प्रथम क्रमांकावर आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी, स्वीडन हा देश प्रथम क्रमांकावर आहेत. पुढचा प्रश्न आहे नंबर 23. एनर्जी ट्रान्झिशन इंडेक्स कोण जाहीर करते? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, WEF हे एनर्जी ट्रान्झॅक्शन इंडेक्स जाहीर करत असते. पुढचा प्रश्न आहे नंबर 24. एनर्जी ट्रान्झिशन इंडेक्स 2025मध्ये शेवटच्या क्रमांकावर 118 कोणता देश आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी, कांगोला हा देश शेवटच्या क्रमांकावर आहेत. पुढचा आणि शेवटचा प्रश्न आहे नंबर 25. एनर्जी ट्रान्झिशन इंडेक्स 2024मध्ये भारताची कितवी रँक होती? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी, 63 नंबरची रँक ही भारताची एनर्जी ट्रान्झिशन इंडेक्स 2024मध्ये होते. मित्रांनो, हे होते 21 जून 2025च्या चालू घडामोडी. जनरल नॉलेजचे असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. पुन्हा एकदा सांगते, स्पर्धा परीक्षांचे येणाऱ्या परीक्षांचे मार्गदर्शन पाहण्यासाठी मार्गदर्शन कसे करावे हे पाहण्यासाठी आपल्या चॅनलला जॉईन व्हा, मेंबरशिप व्हा. तेव्हाच तुम्हाला लाईव्ह लेक्चर पाहता येईल. इथेच थांबूया. धन्यवाद.